बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी पेला पुरता भरू नये, भाग 5. जेवण तयार होऊन त्याची मांडामांड होईपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. अधूनमधून हेमचंद्राच्या खोलीत ती डोकावून जाई, पण तो काहीतरी लेखनात गुंतलेला होता. जेवण झालेलं आहे हे सांगण्यासाठी तरी त्याला डिस्टर्ब करावं काय, हा तिच्यापुढे प्रश्न होता. तिला सुद्धा चांगली कडाडून भूक लागली होती. तिनं मन घालून रसोई तयार केली होती आणि हेमचंद्रानं चवीनं जेवावं अशी तिची इच्छा होती. मग तिच्या मनात एकदम विचार आला. खानसाम्याला तिनं काहीतरी सांगितलं. खानसाम्यानं 2 मिनिटात तिच्या सांगण्याप्रमाणे ट्रे तयार करून आणला. तो तिनं हातात घेतला आणि ती हलकेच हेमचंद्राच्या खोलीत गेली. आवाज करायचा नाही असं ठरवलं असताना सुद्धा ग्लासांचा आवाज झालाच. हेमचंद्रानं मागं वळून पाहिलं तेव्हा 2 हातात मद्याचे 2 ग्लास घेऊन गुलजार जवळ आलेली होती. तिनं एक त्याच्या पुढे केला. तो घेता घेताच हेमचंद्र म्हणाला, तू ड्रिंक घेणार नव्हतीस ना? नव्हते, पण विचार पालटला. विचार केला सहजासहजी कारण नसताना जर एखादा मनुष्य ड्रिंक नाकारू शकत असेल तर ते एखाद्या वेळेस स्वीकारायला काय हरकत आहे? दारू पिण्याचा आनंद मला कधी मिळालेला नाही. तुमच्यासारखा गुरु भेटला आहे तेव्हा तो आता शिकायची इच्छा आहे माझी. टू युअर हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. नाही, तुमच्या नवीन नाटकासाठी. तेही मला मंजूर नाही. त्यापेक्षा तुझ्या माझ्या मैत्रीसाठी. दोघांनीही ग्लासला ग्लास लावले. हेमचंद्रानं आपल्या ग्लासमधून मद्याचा पहिला गोट घेण्यापूर्वीच गुलजारनं आपला ग्लास त्याच्या ओठापाशी नेला. त्यानं त्या ग्लासातून एक प्रदीर्घ घोट घेतला आणि मग त्याच्या शेजारी बसून गुलजारनं आपल्या ग्लासामधून मद्याची चव घेतली. मग मद्याबद्दल, धुंदीबद्दल अनेक गमतीशीर किस्से गुलजार त्याला सांगत होती. गुलजार बोलून चालून नटी होती. पुष्कळांच्या नकला करून प्रत्येकाची दारू पिण्याची लकब ती त्याला दाखवून देई. हळूहळू ते सोनेरी पाणी मुखातून डोळ्यांपर्यंत येऊ लागले. डोळे अधिक बोलके झाले, शब्द अधिक लागट झाले, समजूत अधिक वाढत गेली. खानसामा डोकावून गेल्याचं दोघांनाही समजलं नाही. ग्लास केव्हा भरे केव्हा संपे, रंगांच्या उतरंडी केव्हा उभ्या राहत केव्हा विरघळत हे त्यांच्या लक्षातच राहीनासं झालं. पायघड्यांना पायाचा स्पर्श जाणवतो का पायांना पायघड्यांचा स्पर्श जाणवतो? मोराला पिसारा देखणा करतो का पिसाऱ्याला मोर देखणा करतो? उड्डाण घेणाऱ्या पाखरामुळे आकाश सुंदर दिसतं की पाखरू आकाशामुळे सुंदर दिसतं? शब्दानं सूर सुंदर केले की सुरांनी शब्द सुंदर केले? वारुणीनं गुलजारला सुंदर केली की गुलजारनं वारुणी सुंदर केली? हेमचंद्राला कळेच ना. तो म्हणाला, गुलजार, एखादी गझल म्हणतेस का ग? आत्ता सूर तरी स्थिर राहील का गळ्यात? आत्ताच तर सुरांना खरा अर्थ सापडेल. म्हण ना प्लीज. तुम्ही वेळ फार गमतीशीर शोधून काढलीत. माझा आवाज चांगला आहे असा माझा भ्रम आहे, तो तर तुम्हाला दूर करायचा नाही ना? नाही, तुझे सूर किती चांगले असू शकतात हे मला बघायचं आहे. आणि हे बघ, उगीच नखरे करू नकोस. मद्याला सुरांसारखी सुंदर सोबत नाही. सूर माणसाला धुंदी आणतो पण बेहोश करीत नाही. उलट मद्य माणसाला बेहोश करायला लागतं, तर सूर माणसाला वाचवितात. बरं, ते जाऊ दे. तू म्हणणार आहेस की नाही? गुलजारनं गळा साफ केला. ती हेमचंद्राच्या बेडवर नीट बसली. क्षणभर तिने डोळे मिटले. क्षणभर तिनं साऱ्या शक्ती सुरांच्या ठिकाणी केंद्रित केल्या आणि ती गाऊ लागली. स्वप्नातल्या घराला स्वप्नातलेच रंग,
जेथे क्षणाक्षणाला भेटीस ये अनंग, स्वप्नातले फुलोरे स्वप्नात चुरगळावे, स्वप्नातलेच अत्तर थोडे तरी उरावे, त्या लाल पाय वाटा तो हरित पित परिसर, पायात ए सराटे सत्यातलाच गहीवर, सुख दुःख सर्व भास नुसतेच का तरंग. गझल संपली आणि वातावरण एकदम गंभीर झालं. हेमचंद्र तिच्या जवळ जाऊन बसला. तिनं ग्लास पुन्हा एकदा भरले. काहीच न बोलता तो तिच्या अगदी निकट बसून राहिला. हळूहळू मद्याचे घोट जेवढे खाली उतरत होते, तो गुलजारला म्हणाला, आणखी काही म्हण ना. गुलजार एकामागोमाग एक गाणी म्हणत राहिली. बाटली केव्हा संपून गेली हेही दोघांना कळलं नाही. आणखी बाटलीची शोधाशोध हेमचंद्र करू लागला तेव्हा गुलजार म्हणाली, आता दारू पुरे आणि गाणंही पुरे. का? माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे, तुझ्याकडेही गाण्यांचा भरपूर स्टॉक आहे, आणि आणि रात्र तर खूप बाकी आहे. पण आपला इथला मुक्काम सुद्धा खूप बाकी आहे. पण आजचं सुख उद्यावर ढकलू नये. जेव्हाचा क्षण तेव्हाच भोगावा. माझी ना नाही, ही रात्रच काय, पण इथल्या साऱ्या मुक्कामात मी तुमच्यासाठी नुसती गात राहीन. पण एक मागते, सुखसुद्धा माणसानं अमर्याद भोगू नये, थोडं बाकी ठेवावं. शिगोशिग भरलेले पेले अकारण नको तिथं सांडतात, लवणतात. एखादी अतृप्तीची कडा शिल्लक राहू द्यावी माणसानं. हातातील ग्लास टेबलावर ठेवून हेमचंद्र एकदम गुलजारजवळ आला. बरोबर आहे, बरोबर आहे, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. भोगायची इच्छा शिल्लक राहिली पाहिजे खरी. आणि शिवाय मी जेवण केलं आहे, ते कोण जेवणार? मग हेमचंद्र काही बोललाच नाही. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तो डायनिंग रूममध्ये आला. दोघे समोरासमोर बसले. खानसाम्यानं धावाधाव केली. बराच वेळ थांबून तो ताटकळून गेला होता. त्यानं लगबगीनं जेवण सर्व केलं. प्रत्येक पदार्थ चवीनं खाऊन हेमचंद्रानं स्वयंपाकाला दाद दिली. जेवण संपलं आणि दोघेही हात धरून खोलीत आले. खोलीत तोपर्यंत नोकरांनी साफसूफ करून बेड्स तयार केले होते. तो सोफ्यावर विसावला. तेवढ्यात ती म्हणाली, कपडे बदलून मी येते. आणि ती आपल्या खोलीकडे वळली. हेमचंद्रानं खिडकीतून बाहेर पाहिलं. चंद्र बराच वर आला होता. चांदण्यानं सारी धरित्री माखून निघाली होती. एक गूढ निस्तब्ध वातावरण तयार झालं. हेमचंद्राच्या डोळ्यात झोप चांगली जमा होऊ लागली. दिवसभराचा प्रवास, संध्याकाळची पायपीट, बेबंद वारं, स्कॉच आणि अकंठ जेवण यामुळे त्याची गात्र सुखावली. गुलजार केव्हा येते यासाठी तो अधीर झाला होता. त्याला धीर धरवेना आणि तो गुलजारच्या खोलीत गेला. गुलजार नायटी पहिरत होती. केस अजून चांगले वाळले नसल्यामुळे तिने मोकळे सोडले होते आणि ते विंचरण्यासाठी रोवलेला कंगवा अजून तसाच केसात होता. भारावलेल्या डोळ्यात तिचं ते लावण्य त्याला अगदी वेगळं भासलं. तो तिच्याजवळ गेला आणि हळूच त्याने तिच्या केसावरून हात फिरवला. तिनं चमकून मागं पाहिलं आणि ते एकदम उभी राहिली. उभी राहताच आपली नायटी गळून पडली हे तिच्या लक्षातच आलं नाही. मग तिनं ती सावरायचा प्रयत्नही केला नाही. तिनं केसांतील कंगवा काढला, त्याच्या हातात हात गुंफले आणि त्याला पलंगावर बसवलं आणि ती त्याच्या शेजारी उभी राहिली. तो अजूनही तिच्याकडे भारावल्यासारखा पाहत होता. तिनं त्याला झोपवलं आणि म्हणाली, असे खुळ्यासारखे पाहत काय राहिला आहात? पाहण्यासारखं आहे ते पाहतो आहे. काय पाहण्यासारखं आहे? हे पाहायला पुरुषांचे डोळे हवेत. पुरुषांच्या डोळ्यांना नेमकं काय दिसतं? तुम्ही अनेक स्त्रिया पाहिल्या असतील. काय फरक असतो एका स्त्रीत आणि दुसऱ्या स्त्रीत? खरंच गहन प्रश्न आहे.
आत्ता उत्तर सुचत नाही, उद्या देईन. माझी काहीच हरकत नाही. या उत्तरासाठी थांबायला मी कितीही काळ तयार आहे. जीव टाकावा, वेडं व्हावं, आयुष्य फेकून द्यावं, बदनाम व्हावं असं असतं तरी काय स्त्रीजवळ? तू फार भलते भलते प्रश्न विचारतेस. या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय माझी सुटका नाही. खऱ्या अर्थानं तू मला मिळणार नाहीस आणि मला तर तू मिळायला हवीसच. मी हळूहळू कणाकणानं तुझ्या हृदयांपर्यंत पोहोचू शकेन असा मला विश्वास आहे. पण पण आज तरी तुझ्या सुरांच्या अर्थतेत मी पार बुडून गेलोय. तुझ्या या लांब सडक काळ्याभोर केसांनी मला करकचून बांधून टाकलंय. तुझ्या या काळ्याभोर डोळ्यांच्या खोल विहिरीच्या काठावर मी उभा आहे. मला माहीत आहे या जगात सत्याला स्पर्श करणं सोपं नाही, कारण ते फार खोल खोल दडून बसलेलं आहे. पण या घटकेला तरी तुझ्या स्पर्शाच्या तुलयीत मला झोपून जायचं आहे. हो. गुलजार त्याच्या शेजारी येऊन बसली. तिनं त्याला जवळ ओढून घेतलं, त्याच्या वक्षाला वक्ष भिडवले आणि त्याच्या केसांतून हात फिरवीत ती स्तब्ध राहिली. तिला जाग आली तेव्हा सकाळ चांगलीच वर आली होती. रात्रीच्या सगळ्या गोष्टी तिला आठवल्या. एका कुशीत आपण झोपलो होतो हेही तिला समजलं होतं. पण त्या मिठीत स्त्री पुरुषांच्या मिलनाची अखेर झालेली नव्हती हे तिला पक्क आठवू लागलं. हे असं का झालं या प्रश्नानं ती कावरी बावरी झाली. आपलं सारं काही हेमचंद्राच्या मालकीचं व्हावं अशी तिची इच्छा होती. हेमचंद्रानं पुढाकार का घेतला नाही? आपल्याला का टाळलं? का आपण कमी पडलो? तिला नेमकं काहीच आठवेना. काहीतरी विचित्र घडलं एवढंच तिला आठवलं. तिनं हळूच हेमचंद्राच्या खोलीत डोकावून पाहिलं. हेमचंद्र काहीतरी लिहित बसला होता. मग तिनं आपलं सार अनेक आटोपलं. तिनं आरशात वाकून पाहिलं तेव्हा आपण अधिक चांगल्या दिसतो आहोत असं तिला उगीच वाटू लागलं. तिनं हौसेनं मुद्दाम उसने आणलेली जीन्स पेहरली. आपला जामानिमा ठीक झाला आहे हे पाहून मागच्या दारानं किचनमध्ये गेली. हेमचंद्राचा ब्रेकफास्ट झाला आहे किंवा काय याची चौकशी करताच तो झाला नाही हे कळलं. त्यामुळं तिला बरं वाटलं. खानसाम्याच्या मदतीनं तिनं ब्रेकफास्टची तयारी केली आणि ती स्वतः ट्रे घेऊन हेमचंद्राच्या खोलीत आली. येता येताच ती म्हणाली, गुड मॉर्निंग डिअर. गुड मॉर्निंग गुल. तू केव्हा उठलीस? खूप वेळ झाला, पण स्वारी लेखन समाधीत दंग होती म्हणून सारं उरकून घेतलं आणि ब्रेकफास्ट घेऊन आले. आर यू रेडी? हातातलं पेन खाली ठेवीत खुर्चीवरून तो उठला आणि मेजापाशी आला. त्याचा चेहरा प्रसन्न होता. तिने विचारलं, झोप कशी काय झाली? फाईन. इतकी चांगली झोप फार दिवसांनी मिळाली. इतकं मऊसूत पांघरून कधी मिळालंच नव्हतं. आणि तुझ्या तोंडाला स्कॉचचा इतका सुंदर वास येत होता की वाटलं तो वास सगळा शोषून घ्यावा. तरी मला वाटलंच स्वप्नात कोणीतरी सारखं येऊन माझ्या ओठाला गुदगुल्या करीत होतं. तर चांगली डाराडूर झोपली होतीस. सकाळी मी उठलो ना तेव्हा तू इतकी निवांत झोपली होतीस की मला तुझा मत्सर वाटत होता. वाटलं होतं तुला चिमटा काढून जागं करावं, पण म्हटलं जाऊ द्या. आपल्याला एक लवकर उठायची आदत आहे. सुखी माणसाला कशाला त्रास द्या. खरंच मला सुद्धा फार छान झोप लागली होती. पण रागावला नाहीत ना माझ्यावर? कशाबद्दल? रात्री मी काय बोलले देव जाणे. मला तरी काही आठवत नाही. काहीतरी मूर्खासारखी बोलली असणार खास. हेमचंद्र खदखदून हसला. हसायला काय झालं? खरं सांगू, रात्री तेही दारू प्यायल्यावर, तेही एकांतात, बायका सहसा इतकं चांगलं बोलत नाहीत. यू वे सुपर्ब. पण मला माहीत आहे तू काय बोलणार आहेस. सुखाचा प्याला पुरा भरू नये असं तूच म्हणालीस ना. मला आवडलं ते. प्रत्येक स्त्रीकडून एकच एक अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे, आणि
ती अपेक्षा एकदा तृप्त झाली की स्त्रीचं वेगळेपण राहणार कशात? तुला कदाचित माहीत नसेल, पण नकळत तू एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिलीस. स्त्री भोगण्याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग आहेत. अर्थात पुरुषांच्या बाबतीतही तसंच म्हणता येईल. प्रत्येक स्त्रीचा तिच्या एका क्षुद्र अवयवामार्फत विचार करणं ही असंस्कृत विचारसरणी आहे. पण कळत नकळत मी तिचा आजवर अवलंब केला आहे. मीच नव्हे तर सगळे पुरुष किंवा स्त्रिया करत आहेत. स्त्री पुरुष संबंधात संभोग ही एक सुखद उत्कट अशी अनुभव मालिका असेल नव्हे, आहेच, पण ती तेवढीच असू नये हेच बरोबर आहे. स्त्री पुरुषांनी एकमेकांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोनच कुठंतरी विपरीत आहे. एकदा शरीर सुखाला महत्त्व प्राप्त झालं की पुरुष आपल्या साऱ्या शक्ती पौरुषात आणि स्त्री आपल्या सौंदर्यात खची करून टाकतात. त्यांच्या इतर शक्ती वाढतच नाहीत. एकतर उन्मत्तपणानं स्त्री पुरुषांनी शरीराचे सर्व चोचले भागवून तरी टाकावेत आणि मुक्त व्हावे, किंवा त्या व्यतिरिक्त काही सुख आहेत असावीत अशी जागरूकता तरी ठेवावी. तशी तू सामान्य स्त्री आहेस. तुझ्या बुद्धीला वाचन व्यासंग या गोष्टी अपरिचित आहेत. असं असून सुद्धा शरीराबाहेर असं तुझं एक अस्तित्व आहे. कदाचित मला तेच जाणवलं असेल. हे अस्तित्व दोन क्षणांच्या उपभोगानं संपत नाही, म्हणून दीर्घकाळ टिकू शकतं. तुला कालच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना? ते उत्तर काल रात्री हवं होतं, आज नकोय. का? कारण काल रात्री तुम्ही ते उत्तर दिलंय, शब्दानं नाही, कृतीनं. दोघेही खळखळून हसले, हसत राहिले. तेव्हाच नव्हे तर त्यानंतरही 4-5 दिवस. त्या 4-5 दिवसांत संपणार नाहीत अशी संभाषणं चालू होती. देहाचं कोड कौतुक करीत होती. सुरांशी आणि शब्दांशी खेळत होती. आसमंतातील डोंगर टेकड्या ओहोळ यांच्याबरोबर कुजबुजत होती. वाऱ्याबरोबर बेबंद वाहत होती. मद्याबरोबर झिंगत होती. जेव्हा हेमचंद्र लिहित असे तेव्हा गुलजार एकटीच बागेतील फुलांशी खेळत राही. फुलं पाखरं पकडून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परतायचं असं जेव्हा नक्की ठरलं, त्या दिवशी संध्याकाळी मात्र गुलजार अस्वस्थ झाली. परत जायला हवं हे तिला कळत होतं, पण जाण्याची इच्छाच होत नव्हती. अनेक तारका चुकून ती सहलीला आली होती. तिचा सारा दरिद्री संसार तिची वाट पाहत होता. पण गेल्या 4-5 दिवसांसारखे दिवस कधी मिळणार नाहीत हेही तिला ठाऊक होतं. स्त्री पुरुषांची खरीखुरी मिठास संगतीनं अनुभवलेली होती. हे सारं सोडायचं तिच्या जीवावर आलं होतं. संध्याकाळी फिरून आल्यानंतर ड्रिंक घेण्यासाठी जेव्हा ते बसले तेव्हा ती म्हणाली, आजची आपली शेवटची रात्र. हो, थोडं चुकल्यासारखं वाटतंय. असेच आणखी दिवस गेले असते तर तुला बरं वाटलं असतं. ते कसं शक्य आहे? का? मनात आणलं तर ते अशक्य नाही, पण मनात आणणंही शक्य नाही. तुमचं म्हणून काही स्वतंत्र जग आहे, माझं एक स्वतंत्र जग आहे. आपण काही क्षणांपुरते एकत्र येऊ शकलो, पण आपल्याला आपापल्या जगात परत जायचं आहे. आपल्या दोघांची वेगळी जगं आहेत. खरं म्हणजे मी असं विचारणं बरोबर नाही, पण तुझ्या माझ्यात आता काही आडपडदा आहे असं नाही. मला तू हवीशी आहेस आणि मला वाटतं तुला सुद्धा मी हवा आहे. मी काही फार श्रीमंत माणूस नाही, पण तुझी जबाबदारी घेण्याचं मला सामर्थ्य आहे, इच्छा आहे. ही गोष्ट स्पष्टच केली पाहिजे की घर संसार मोडून मला तुझ्याशी लग्न वगैरे करता येणार नाही, पण लग्नाच्या बायकोची प्रतिष्ठा मी तुला देईन. हो. गुलजार हसली. त्या हसण्यात विषण्णता होती. नेमकं कोणत्या शब्दात बोलावं यासाठी ती शब्द विचित होती. त्याच्या बोलण्यातील भावार्थानं तशी ती सुखावली होती, परंतु तिचे पाय जमिनीवर घट्ट होते. पुस्तकी ज्ञानापासून ती वंचित होती,
परंतु अनुभवाचं एक एक पान वाचून नकळत आयुष्याचा पुष्कळच अर्थ तिला उलगडला होता. हेम, मला इतक्या सन्मानानं स्वच्छपणानं तुम्ही जे सांगता आहात त्यात माझा गौरव आहे, पण या भावूक बोलण्यात फारसा अर्थ नाही. तुम्हाला कायमची बांधून ठेवण्याची शक्ती माझ्यात नाही आणि माझ्यासाठी सर्वस्व द्यावं अशी माझी योग्यताही नाही. कुणाला तरी भाबडेपणानं काहीतरी देऊन टाकण्यात तुम्हाला मोठा आनंद वाटत असेल, पण ते काही खरं नाही. मी एक बरी वाईट गायिका आहे, नटी आहे. माझ्यात काही कलागुण आहेत, म्हणूनच मी कुणीतरी आहे. नाटकी जगात मला उडता येण्यासाठी पंख आहेत. संगीताच्या जगात चालण्यासाठी मला पाय आहेत. पण तुमच्यासारख्या माणसाच्या आयुष्यात केवळ प्रेयसी म्हणून आले तर माझे पंख मला तोडून टाकावे लागतील. आणि जे काही माझ्याजवळ थोडंफार आहे तेच नाहीसं झालं तर मी कुणीच नाही. मग मी उरेन ती केवळ एक स्त्री, शिक्षण नसलेली, बुद्धी नसलेली, अनेकांनी उष्टावलेली. छे छे छे, तुम्ही आहात असेच दुरून माझ्यावर प्रेम करीत राहा. मी तर करीनच करीन, तेवढ्यालाच फक्त अर्थ आहे. हो, एकमेकांच्या पायात पाय गुंतवून आपण एकमेकांचं लोडणं होऊ. तुम्ही छान छान नाटकं लिहा, माझ्यासाठी म्हणून सुद्धा लिहू नका, कारण असे माझ्यात अडकलात तर तुमच्या नाटकातील मजासुद्धा निघून जाईल. तुमच्या नाटकात मी भूमिका करीन, असेल ती करीन. तुमच्या नाटकातील गाणी गाईन. तुमच्या माझ्यात मखमलीचा ड्रॉपचा पडदा हा असलाच पाहिजे. आपापलं कर्तृत्व सोडून माणसं केवळ नर आणि मादी म्हणून अशी जवळ आली की त्यात काही मजा नाही. नट्यांचे संसार नेहमीच दुःखाचे असतात, त्याचं सुद्धा कारण हेच असलं पाहिजे. एकनिष्ठ पत्नी आणि मुक्त नायिका कधी एकरूप होऊ शकत नाहीत. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मन फार मारून घ्यावं लागलं. त्यांनी आपल्या प्रियकरांनाही दुःखी केलं आणि स्वतःही दुःखी झाल्या. नाहीतर कला जीवनाचा संन्यास तरी त्यांनी घेतला. रंगभूमीवर काम करणारे नट किंवा नटी रंगभूमीवरच कुणीतरी असतात. रंगमंचावरच्या त्या प्रकाशाखेरीज आणि रंगांच्या रोंगणाखेरीज त्यांना दुसरं अस्तित्वच नाही. कुठल्याही स्त्रीला खरं म्हणजे तुमच्यासारखा पुरुष लाभावा अशी उत्कट इच्छा असेल. हो, मला सुद्धा आहे, पण असली इच्छा सफल करू देण्यात शहाणपणा नाही. पण तू माझी असशील तरी तुझ्या आयुष्यावर मी कसलाही हक्क सांगणार नाही. तुझ्यावर कसलीही बंधनं घालणार नाही मी. औदार्याचा देखावा करणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात शक्य नाही. पडद्यामागच्या या दुनियेत मला वावरायचं असेल तर तिथले कायदे कानून निराळे आहेत. नट्यांच्या चारित्र्याबद्दल सारेजण सवंगपणानं बोलतात, पण नट्यांचं पडद्याआडचं आयुष्य त्यांना फारसं माहीत नसतं. एका भीषण पोकळीत आम्ही वावरतो. रंगभूमीच्या प्रकाशात आणि प्रेक्षकांच्या भारावलेल्या जगात वावरायची आम्हाला सवय असते. थिएटर रिकामं झालं, दिवे विझवले गेले की मग आमचं क्षुद्र जंतूंचं निरर्थक आयुष्य सुरू होतं. खरे खोटे असे उत्कट प्रसंग रंगविताना आम्ही कुठल्या तरी उंचीवर गेलेले असतो. जमिनीवरून सरपटताना मग फार त्रास होतो आम्हाला. आपल्या एरवीच्या क्षुद्र आयुष्याची किळस येते. पुन्हा रंगमंचावरील प्रकाश उजाडेपर्यंतचा काळ नकोसा वाटतो. मग ह्या नाही त्या उपायांनी त्या क्षणांची आठवणसुद्धा आम्ही होऊ देत नाही. अर्थात सगळेच नट असे असतात असं मी म्हणत नाही, पण नटांच्या या अशा वागण्यामुळं नाटका सिनेमात नेहमीच एक विचित्र अशांत वातावरण असतं. तिथल्या स्वामित्वाच्या कल्पनाही फार विचित्र असतात. माणसं एकमेकांच्या जवळ यायला तिथं कारण लागत नाही आणि दूर जायलाही काही कारण लागत नाही. आता तर या व्यवसायाला एक अघोरी गती आलेली आहे. भोवळ येई तोपर्यंत फिरत राहायचं आणि भोवळ आली की कुणाच्याही स्वाधीन व्हायचं. पुन्हा जागृती आली की गरागरा फिरत राहायचं. त्याला इलाज नाही. या जगाचा हा दस्तूर आहे. पण मग
तू यातून बाहेर का पडत नाहीस? तीही वेळ निघून गेली आहे आता. माझ्या आवाजावर खुश होऊन सिद्धेश्वरी बाईंनी मला गाणं शिकवायचं कबूल केलं होतं. त्या मला गाणं फुकट शिकवणार होत्या. एवढंच नव्हे तर माझा बनारसला राहण्या जेवणाचा खर्चही त्याच करणार होत्या. एकदा मला मोह झाला. वाटलं आईला आणि बहिणींना वाऱ्यावर सोडून द्यावं आणि जावं आपण गाणं शिकायला. पण मग ते स्वप्न मी मोडून तोडून टाकलं. पण या जीवनाची अखेर काय कुणास ठाऊक. तेवढा विचार करता येत नाही हे माझं भाग्य आहे. तुमच्यासारख्यांच्या संगतीत आले की आपल्याला बुद्धी नाही याबद्दल वाईट वाटतं. पण ज्या जगात मी वावरते तिथं वावरताना मला बुद्धी नाही यावरच मी खुश आहे. त्यामुळं आपल्यावर अन्याय झाला आहे, आपण अधिक काही मिळवायला पात्र होतो अशी कधी जाणीवच निर्माण झाली नाही. पण ते जाऊ दे. आजची आपली शेवटची रात्र आपण काही असे आयुष्याचे पंचनामे करीत घालवायची नाही. हेमचंद्र काही बोलला नाही. तो गंभीर झाला. तिनं त्याला खूप खुलवायचा प्रयत्न केला, पण त्याची कळी काही केल्या फुलली नाही. तिनं त्याला गाणी म्हणून दाखवली, लहानपणच्या आठवणी सांगितल्या, पुन्हा पुन्हा आग्रहानं मद्य ओतून दिलं. स्पर्शांचे फुलोरे त्याच्या ओठा गालांवरून फिरवले. परंतु त्याचा नेहमीचा बडबड्या स्वभाव एकदम लुप्त झाला. ती जो त्याला खुणवण्याचा प्रयत्न करीत होती तो अधिक फुरंगटल्यासारखा झाला. तो हेम, तुम्ही माझ्यावर रागावलात? नाही, मुळीच नाही. नाही म्हटल्यानं काही ठरत नाही. तुम्ही काही बोलत नाही आहात. मी मात्र भरमसाठ बोलतेय. त्याला तुम्ही साधी दाद देत नाही का विरोधही करीत नाहीत? असं नाही, खरंच नाही गुलजार. तुझ्याकडून काही गोष्टी मी अपेक्षिल्याच नव्हत्या आणि म्हणूनच मी चक्रावून गेलोय. मी नकार देईन याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती. नाही, त्याबद्दल नाही मी म्हणत. पण जीवनाचा तू इतका गंभीर विचार करत असशील हेच मुळी मी विचारात घेतलं नाही. खरं म्हणजे मला सुद्धा हे माहीत नव्हतं, कारण कधी संधीच मिळाली नाही. इतकं मला कुणी बरोबरीनं आणि आपुलकीनं वागविलंच नव्हतं आजपर्यंत. एकदम माझ्यासमोर मला समजलेल्या भाषेत तुम्ही बोलू लागलात आणि कधी नाही ती मला मी सापडले. पण एक सांगू, खरं असो खोटं असो, बरोबर असो चूक असो, तुम्हाला नाराज करायची माझी इच्छा नाही. तुमच्यासाठी मी वाटेल ते करीन. हो. आणि एकदम ती उठली आणि हेमचंद्राला तिनं मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अश्रूंनी हेमचंद्रही विरघळला. तिला जवळ घेत तो म्हणाला, तुला मी भलतंच काही करायला सांगणार नाही. काही न देता सुद्धा मला तू खूप काही दिलं आहेस. आणि तुम्ही सुद्धा. मग दोघे पूर्वीच्या हळुवार गप्पात रंगले आणि जेवणातही. आपल्या बेडरूममध्ये आल्यानंतर गुलजार त्याला म्हणाली, 5-6 दिवस आपण एकत्र राहिलो, पण खरं आपण एकत्र आलोच नाही. तुम्ही पुढाकार घेतलाच नाही. हाही अनुभव मला अगदी नवीन आहे. पण मला परत जाताना असं अभुक्त ठेवू नका. मला एकदा आपली म्हणा मला. असं म्हणताना तिनं आपले कपडे काढून फेकले. समर्पणाचा एक उन्माद तिच्या डोळ्यांत तरळू लागला. जणू काही निष्ठून जाणारं एखादं सुख काही गर्दीनं पकडण्याचा यत्न करताना होणारी धांदल, आतुरता आणि आवेग तिच्या डोळ्यांतून निथळत होता. तिनं त्याला घट्ट मिठी मारली. तो काहीच बोलला नाही. तिचा आवेग ओसरेपर्यंत त्यानं तिला तशीच घट्ट मिठीत धरली. तिच्या ओठांवर, गालांवर, कपाळावर त्याने आपले ओठ फिरवले. वासनेची जागा जिव्हाळ्यानं केव्हा घेतली हे सुद्धा त्यांना कळलं नाही. आपुलकीच्या ओलाव्यात ती बुडून गेली. त्याच्या स्पर्शाच्या मोरपिसानं आपण पेटण्याऐवजी विजतो का आहोत हे तिच्या लक्षातच येईना. त्याच्या डोळ्यात तिनं डोकावलं. तिथं केवळ पुरुष दिसत नव्हता, तर एक लढीवाळ मित्र दिसत होता.
तिथं तिथं अग्नी पेटलेला नव्हता, पण आपुलकीची ऊब होती. त्यानं तिला शय्येवर नेलं आणि उशीवर रेलून आपल्या मिठीत झोपवलं. तो तिला म्हणाला, आपण दोघं एकत्र आलो किंवा न आलो यानं फारसा फरक पडेल असं वाटत नाही, पण दोघांनाही एकमेकांची ओढ असूनही शरीर सुखा पलीकडचा कठीण रस्ता आपण चालून गेलो तर ती एक आठवण मात्र दोघांच्या जवळ कायमची उरेल. केवळ एकमेकांच्या आठवणीनं सुद्धा आपले देह सळसळतील. तू म्हणाली होतीस तेच खरं आहे. हो, सुखाचा पेला सुद्धा शिगोशिग भरू नये, नाहीतर तो हिंदकाळतो, नको तिथं सुख सांडतं. आणि मग ती एकमेकांच्या मिठीत गुदमरून गेली, पण विरून गेली नाहीत. सकाळ झाली, परतीचा प्रवास सुरू झाला. दोघांनाही काही गमावल्याचं काही कमावल्याचं समाधान होतं. एक अतूट स्नेहाचा धागा त्यांनी निर्माण केला होता. त्यात आपण किती अडकलो आहोत याचा शोध घेणं ही सुद्धा एक मजा होती. प्रवास रेंगाळत रेंगाळत तरंगत तरंगत होत होता. याही पुढे होणार होता. कधी कुठे अवचितपणे गाठी भेटी होणार होत्या. त्या भेटींचे संकेत ठरलेले नव्हते, परंतु त्या भेटी नक्कीच होणार होत्या. सागरात एखाद्या लाटेनं 2 उंडके जवळ आणले. ते बिलगून काही काळ एकत्र चालले. क्षणभर त्यांना आपण एकच आहोत असं वाटलं, पण दुसऱ्या एका लाटेनं ते वेगवेगळ्या वाटेनं फेकले गेले. पण जी लाट अशा उंडक्यांना एकदा एकत्र आणू शकते ती त्यांना पुन्हा एकत्र आणू शकत नाही असं थोडंच आहे. धन्यवाद. लेखक क. वा. बेहरे लिखित पेला पुरता भरू नये या लघु कादंबरीच्या अभिवाचनाची इथे सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.